पुण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे, कारण रवींद्र धंगेकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय। धंगेकरांचा आजच शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। ठाण्यामध्ये शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र धंगेकर काँग्रेसची साथ सोडणार अशी चर्चा होती आणि आज अखेर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। रवींद्र धंगेकर आजच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। माझी चर्चा आधी बैठक झाली, मतदारांशी बोलत राहिलो। कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो, कारण ज्या पक्षाबरोबर गेली 10-12 वर्ष काम करतो आणि त्या पक्षातली सगळी कौटुंबिक नाती एक निर्माण होत असतात आणि मग त्या 8-10 वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो, कुटुंबातले होतो आणि सर्वांनीच आपल्यावर प्रचंड प्रेम केलंय। काही लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून वरपर्यंत प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली। सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हरलो हा विषय नंतरचा, पण सगळ्यांनी आपलं कष्ट केले। त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादा पक्ष सोडताना मनात दुःख होते, प्रश्नच नाही। शेवटी आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बऱ्याच दिवसापासून काय ऐकत नव्हते आणि मतदारांशी बी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या आता कामं कोण करणार आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही। मग अशा वेळेला मधल्या 2-3 वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो। आमचे जे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो, तर त्यांनी वारंवार म्हणले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती, तुमच्याकडे बी चॅनलला की धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर आणि मग बराच त्याच्यावर लोकांनी पाणी गेलं। कार्यकर्ते बाकीचा परिचय असलेला मी ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतोय तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्हाला काम तर करावं लागेल, पण सत्ता असल्याशिवाय कुठली कामं होत नाहीत। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल, कान भात्याचा विषय असेल, त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केले, मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोहोचलेला आहे मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकता झाली आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल। भेटीअंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार। शब्द काय दिलाय तुम्हाला एकनाथ शिंदेकडून, काय तुम्हाला संधी देण्यात येणार आहे कुठे नेमका राजकीय भविष्यासाठी तुम्ही काय मागणी केली होती? आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली, विधानसभा मागितली, म्हाडा मागितला, असं मी त्यांना काय मागितलेलं नाही। पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्यात राहू द्या की मी जरी कुठल्या पक्षात असलो तर माझ्याकडे पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर आहे आणि त्याची सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्यकर्ता। जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहे, जो काय निर्णय होईल तो संध्याकाळी, पण मी आज त्यांना संध्याकाळी 7 वाजता भेटणार आहे आणि भेटल्यानंतर शेवटी मानवतावाद हा माझ्या मनामध्ये किंवा नंतर रवींद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकिर्दीवर एकदा नजर टाकूयात। रवींद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक, मनसेच्या स्थापनेपासून ते राज ठाकरेंसोबत गेले। शिवसेनेनंतर मनसेकडून महापालिकेमध्ये त्यांनी नगरसेवकासाठी निवडणूक लढवली आणि मनसेकडून 2 वेळा विधानसभा देखील रवींद्र धंगेकर यांनी लढवली। 2017 साली त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली। काँग्रेसच्या पाठिंब्यावर पुणे महापालिकेत ते नगरसेवक झाले।
2023 साली कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला आणि 2024 साली काँग्रेसकडून त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं. भाजपच्या मुरलीधर मोहोळांकडून धंगेकर यांचा पराभव करण्यात आला. पुन्हा काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली, पण त्यांचा पराभव झाला. तर या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निलेश, रवींद्र धंगेकर यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की सत्तेत असल्याशिवाय कामं होत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. त्यामुळे जनतेचं काम करण्यासाठी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय. मात्र हे एकमेव कारण असू शकेल का धंगेकर यांचं काँग्रेसला रामराम ठोकण्याचं? जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत ते शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशा बातम्या येत होता आणि त्या अनुषंगाने ते शिवसेनेच्या काही नेत्यांना भेटत सुद्धा होत्या. प्रामुख्याने म्हणजे उदय सामंत जे आहेत त्यांच्या संपर्कात गेले काही दिवसांपासून रवी धंगेकर होते. मात्र त्यांनी मी प्रवेश करतोय असं कुठल्याही प्रकारचा धुंजुरा दिला नव्हता. मात्र त्यांच्या गाठीभेटी ह्या सुरूच होत्या. मध्यंतरी त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना भेटले, विश्वासात घेतले. सत्तेत असल्याशिवाय आपली कामं होत नाही या अनुषंगाने त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांनीही त्यांना सत्तेत असल्याशिवाय आपली कामं होत नाही, विकास निधी मिळत नाही, त्यामुळे आपल्या भागातला विकास होणार नाही अशा प्रश्नांची उत्तरं त्याला देण्यात आलेली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मतानुसार त्यांनी आज पक्ष आहे तो सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज संध्याकाळी ठाण्यातील शिंदे साहेबांच्या बंगल्यावर ते प्रवेश करणार आहेत असं त्यांनी आता या ठिकाणी अधिकृत भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. मात्र या दरम्यान त्यांना पक्षाकडून खातं दिलं जाईल किंवा कुठली जबाबदारी देण्यात येईल हे अजून स्पष्ट झालेले नाहीये. मात्र येणारा निवडणुका आणि विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदे गटामध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतलेला आहे आणि आज संध्याकाळी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार. शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश पार पडेल आणि एकनाथ शिंदे त्यांना नेमकी कोणती जबाबदारी देतात याकडे लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.